हे काळजी आहे तुझ्या. ए बाबू आधी जाऊन सांग बरे माशीवाली गेली म्हणा. बघ कसले हल्ले ते उद्या गावाची ना थोडा वेळ हा बघ उद्या मला गावचा वैद्य आवाजा आधी होईल उद्या वरच्यावर नसतो ते लवली बाई ते हैरावा तर्फे या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. आणि समस्त ग्रामस्थ राकेश गावडे आणि समस्त पालक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी शिवजयंती हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या ठिकाणी गावचे सरपंच सन्माननीय किशोरजी. नमस्कार मंडळी, मी रोहन आणि तुमचं स्वागत करते कोकण एक स्वर्ग या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी 19 फेब्रुवारी रोजी काय होतं तर तुमका सांगूची गरजच नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर त्या जयंतीनिमित्त आमच्या त्रिंबक गावचे राकेश गावडे मित्रमंडळ यांच्या वडापाव सेंटर येथे हॉटेलजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. तर तीच तुमका मी माझ्या एका व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करणार असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्याच दिवशी 19 फेब्रुवारी रोजी वेळ ठीक 10 वाजता बाळा सावंत दशावतार नाट्य मंडळ यांचा भला मोठा नाट्यप्रयोग तुमका मी या माझ्या व्हिडिओद्वारे दाखवणार असं. नाटकसुद्धा असा तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा. व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा, संपूर्ण व्हिडिओ तुमका मी नाटकाचं दाखवणार असं आहे. एवढं मोठं काय म्हणजे संपूर्ण म्हणजे एवढं नाही, मेन मुद्दे मी तुमका नाटकाचे दाखवणार असं. एवढं मोठं व्हिडिओ काय घेऊ शकत नाही, कारण कसा तर जरा मोठंच असतात, 2-2 तासाचे असतात. त्यामुळे तुमका मी मेन मुद्दे दाखवणार असे नाटकाचे. शिवजयंती कशाप्रकारे साजरी केली होती आमच्या त्रिंबक गावच्या राकेश गावडे मित्रमंडळ यांनी वडापाव सेंटर येते ते सुद्धा मी तुमका दाखवणार असा. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मी तुमका आता दाखवत आहे. धन्यवाद. तर्फे या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. आणि समस्त ग्रामस्थ राकेश गावडे आणि समस्त पालक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी शिवजयंती हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या ठिकाणी गावचे सरपंच सन्माननीय किशोरजी त्रिंबककर यांना विनंती करतो की आता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार वगैरे अर्पण करायचं आहे. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, हर 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 शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. ए इकडे रे सगळं लाव, एकदम लाव. दुकान बंद, हॉटेल बंद. तो पण सांगा त्यांचं हॉटेल बंद. मॅडमची ऑर्डर आहे. हो वडे काढा. काय ते चॉकलेट बिकलेट देवा. कपडे तेवढे वारके सगळं फिरवले चांगलं
फोटो बघा धरून या साईडला लवकर म्हणजे तसं काय ढोल वाला पाय गेलो वाजू फोटो घे आमचा इकडे काय बघ घरवा फोटो पाठवू पण आपण सदस्य तुला मालूम ना. तर मंडळी या बघा आमचा त्रिंबक गाव. आता दाखवते तुमका मूर्ती वगैरे महाराजांची लाइटिंग वगैरे तुम्ही बघा फक्त कसली लाइटिंग केलेली होती. आता बघा ते नाटक चालू आता सुद्धा तुमका दाखवतलंय. बघा महाराजांची मूर्ती बघा. मंडळी चला आता आपण जाऊया नाटकात.
आरंभ करतोयस आणि या नाटकात भलभलती विघ्न येतील असं तुला संभवते. मग चिंता करू नकोस. माझ्या हाती असणाऱ्या परशुद्वारा आलेल्या प्रत्येक विघ्नांचा नाश हा गणपती गजानन करेल असा तुला मंगलमय आशीर्वाद. हा गणपती गजानन परिपूर्ण करेल असा तुला मंगलमय आशीर्वाद मंगलमय आशीर्वाद निघालो माझ्या स्वस्ताने. शिवसुता बजावे माझ्या नावाचा जय जयकार करत आहे. मी माझ्या कर्तव्याच्या ठिकाणी केव्हाही अन्याय केला नाही. उच्च नीच असा कधीच भेदभाव केला नाही. सर्वांना समानतेचा न्याय देण्याचा तर मी माझ्या हाताच्या ठिकाणी आणि जो कुणी असेल त्याला मी न्याय देतोय. गरीब श्रीमंत कुणी असू दे प्रत्येकाला न्याय देतोय. पण सारे होतं हे कात्यायनी देवीच्या कृपा आशीर्वाद. आज या माथाबोनाचा राज्याचा प्रेमी असलो तरी माता पितांचा सुखदायी जन्म घेतलेले आम्ही दोन वीर, एक वीरासूर आणि एक तारासूर. आज आम्ही दोघे जण त्या आमच्या माता पितांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी या ठिकाणी बसून साऱ्या प्रजाजनांना न्याय तो देतोच आहे आणि प्रत्येक राज्यात जाऊन आमचा जय जयकार करतोय.
आजपर्यंत मी जे केलं ते सर्वांना पाच तुला काय करण्याची गरज नव्हती. मला सत्ताधीश बनायचंय म्हणणार माझा बंधू काय होणार आहे गजमुखा भक्ता बहुदोषवी नमो रातपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय हे देवा विघ्नविनाशक गणपती जनना तुझ्या पवित्र या नादाचा सतशाब्राम देवंत या नादाला मंगलमय सासवादे कैलास राळा शिवचंद्र परंद्रवाता कीजा वार्च सिंधू दुःखहारी तुझं वीण शंभो मजकोळतारी हे त्रिकर्ण गणपुरधरा नागभूषणा उमा महेश्वरा कलेचा देवा कलेश्वरा सकलांचा ईश्वर माझा सकलेश्वरा माझा रामेश्वरा माझा लिंगेश्वरा तुझ्या पूज्य चरणी या नारदाचा सतशाब्रा या नारदाला मंगलमय सासवादे मंगलमय सासवादे काय पाहतोय मी भगवंताचं नामस्मरण भजन कीर्तन गात या पाताळगडात कधी माझी पावलं पडली मलाही समजलं नाही पण आलेल्याची जाणीव माझा भक्त येतो माझा येतो माझा शिष्य येतो
गेल्याशिवाय राहणार नाही. या विलासरावापर्यंत मार्ग आल्याशी जाणे समाधान वाटते. तू हे आदरात खर्च केलंस, मनाला समाधान वाटतं. शिष्य असावा तुझ्यासारखा. काय ते आता तू कुठून आलास? हा? कुठून आलास? अरे एकालाही मला सुचतच नाही. हे मला माहित आहे. परिश्रम भरपूर झालेले आहे. तुला परिश्रम कोणता आहे हे मात्र खरंय. हा. पण तू आता नेमका आला कुठून? आलो कुठून आलो स्वर्गातून. स्वर्गातून. होय ना, स्वर्गातून पाताळापर्यंत आलोय. घरापर्यंत आलो. हो हो, समाधान वाटते. काय रे नारदा? काय ते स्वर्गातून इकडे आलते आमचे पूर्वज. हा? आमचे पूर्वज. हे, माता पिता तुझे पूर्वज. वा 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 वा, सुखाने समाधानी आहेत. आनंदी अरे आहे. त्यांच्या मुखातून तुझ्या नावाचा जय जयकार वाढवलाय. अरे होणार आहे. होय ना, होणार. त्यांच्या मुखातून काय काय बोलणार? ते? अरे असले पुत्र जन्माला आले, असले पुत्र जन्माला आले, ते आले त्यात तुम्ही मेले. काय झालं? काय म्हणतोय तू? काय म्हणतोय? असल्या पुत्र जन्माला आले. हा. ज्यावेळी ते आले त्याच वेळी मेले असं तर. बरं झालं. त्याला खरं. त्यांच्या मुखातून निघालेलं बोल सत्य ते. असं कसं? त्याला कारणीभूत तुम्ही दोन बंधू. हे जगाला काय? हे कसं काय? मला सांगा रे. काय? माता पित्यांचा तुमच्या घात केला कोणी? त्या देवतांनी केलं. देवतांनी केला. होय ना? होय. मग त्यासाठी तुम्ही केलात का? काय केलं? केलं घातलात काय? हे नारदा, हा. आजपर्यंत त्या देवतांवर आम्ही सारी केली. हो. पण देवतांवर सारी करत असताना हा. अनेक तऱ्हेची विचारली आम्हाला संकट आली. हा. पराजय आमचा झालाय. बरोबर आहे. साहेब, हा पराजय झालाय तो कशामुळे? अरे पराजय जात होते आणि म्हणून तुम्हाला मी मार्ग सांगितला होता. तुला जेणेकरून मार्ग सांगितला होता त्या मार्गाचं केलंच का? हे नारदा, असा कोणता तो मार्ग? कोणता मार्ग? तुला माहित नाही. काय? अरे मी तुला मार्ग कोणता सांगितला होता? कोणता मार्ग? माझ्या पिताश्रींची भक्ती करायला सांगितलं. झालं का? हे नारदा, हा. तुझ्या बापाची भक्ती केली. हो, माझ्या पिताश्री. तुझ्या बापाची भक्ती केली. तुझा बाप मला प्रसन्न झाला. प्रसन्न झाले. होय. काय म्हणाले का? प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला. कोणता रे? हे, काय ते? तो आशीर्वाद मला दिला आहे. हा. मी तुला सांगणार नाही. काय? तुम्हाला सांगणार नाही? अरे तू सांगूच नको. तू सांगूच नको. तुला कोणता आशीर्वाद दिला हे मला देत आहे. अरे भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ जाणण्यात माझ्या अंगे. तू जाणतोय. हो. आणि तुला कोणता आशीर्वाद दिला? तो अमरत्वाचा वरदान तुला देण्यासाठी माझे पिताश्री तत्पर झाले. हो. तो मनुष्यकडे जन्माला आला. तो मेल्याशिवाय राहत नाही. हे नारदा, त्याला मध्ये हे दिलेलं आहे. मी मारणार नाही. अरे असं तुला वाटतंय? असं तुला वाटत? हा तारा असून तुमच्या चरणी नतमस्तक. शुभ आणि मंगलदायक हात करे. गेला तो बरा. मेला. काय झालं का? झालं पाहता क्षणी तळपायाच्या पुस्तकाला जाऊन मिळली. काय झालं का? कारण तसं आहे. वेळोवेळी पदोपदी या राजदरबारी तू आला. येतो तर मार्ग दाखविला. मार्ग दाखविला. त्या शेणीच्या नक्षत्रा कळ लाव्या. बरोबर आहे. आग लाव्या. आग लावा तुम्ही. तो मार्या मारतो. मारून टाकी. झालं काय कोण? मार्ग दाखविला असतो दाखविला. अपयशाचा मार्ग. काय? आता मार्ग अपयशाचा दाखव. मग चांगला दाखव. चांगला मार्ग. मला मार्गालाच मला लावायचं आहे. मारून टाकेल. चांगल्या मार्गाला लावायचं.
कुणाचा त्या देवतांचा काय केलं तुझ्या बाबतीत देवतांचा मलाही राग येतो तुम्ही आता ठरविलं काय ठरविलं आता पक्ष बदलला कुणाच्या पक्षात आमच्या पक्षात प्रवेश करणार हो दादा हे खरं आहे असा म्हणतोय तो म्हणतोय ठीक आहे बस. पक्ष म्हणे बदलला पक्ष बदलला हो आता तुमच्या बाजूनं आमच्या पक्षामध्ये तुम्ही तुमच्या पक्षामध्ये मी वा हा कारण तुम्हाला मला मार्गाला लावायचं आहे सुभाष शिबिर हो 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 पक्षपात केला तिथं आला इथं आलो बरं झालं बरेच परिश्रम झाले ठीक आहे हो हो आलास तो आला हो दादा विचारी आल्या आल्या मी त्यांना पाहिलं पण तुला पाहता क्षणी कोणतं अरे त्यांच्या मनात एकसारखे विचार वावरतायत माझ्या माता पित्यांचा माझ्या पूर्वजांचा घात केला त्यांचा सूर त्या देवतांपर्यंत घ्यायचा आहे मग देवतांवर आक्रमण करण्यासाठी अरे याच्यापूर्वी आपण देवतांना आक्रमण केलात काय का म्हणूनच तुला मला म्हणालो अपयशी तू आहे मार्ग देतोय काय तिथं सत्यानाश करतो अरे मार्ग दाखविला तुझ्या दादाला माझ्या बापाची म्हणजे माझ्या पिताजींची भक्ती करायला सांगितलं म्हातारा म्हातारा काय नाही तर महातारे आहेत ते महातारे माझे पिताश्री आहेत केला भक्ती केली आणि अमरत्वाचं वरदान दिलं आता कधी काळाची भीती नाही होय तर असं तुम्हाला वाटतंय म्हणजे तुम्हाला वाटतंय अरे तो मनुष्य प्राणी जन्माला आला त्याला मरण हे लिहिलेलं आहे तसं याला पण मरण लिहिलेलं आहे याला हो तर माझ्या दादांना हो तर कसं कोणतं रे कोणतं मरण तुला माहित नाही बापाची भक्ती केली त्याला सांगितलं नाही हे मला माहित आहे हा पण तुला कोणी सांगितलंय काय मला कोणी सांगितलं अरे मी ऐकलं काय ऐकलं? ऐकलं म्हणजे मला अंतर्ज्ञान जातो काहीतरी सांगू नकोस काय रे कोणतं सांगतो हो 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 तुला सर्व काही माहित आहे होय सांग भाऊ.
अरे वा, एकसारखं नसलाय तो माझ्या वैष्णव हे वैष्णव बाबाने किती वेळा भक्ती करण्यास मनाई केली तरीही माझ्या मनात फक्त तुझा ध्यास लागलाय देवी. तुझं दर्शन मला केव्हा होणार याची आतुरता मला लागली. माझ्या भक्ती निघणार लवकरात लवकर भक्ती सुरुवात बरोबर भक्ती फुला जाऊचं टाइम झालं शाळेत जाऊचं. हे देवा हे वैष्णव मला पावन ठाणेश्वरावरचं नाही गेलंय मी. देवा भक्त रोड्या बांधवड्या बघ केल्या देवा भक्त झाला त्रिवेणी व्हिडिओ एक अपलोड किती वेळ लागता? वायफाय वर 3 मिनिटात. वैष्णवी माते चालले आता तुझं कुलगोत्र का बघू कोण बघू का तुला भक्ती कुणाची करावी आणि कुणाची करू नये मान्य आहे मला. तुला ज्ञात आपण पाताळ लोक तरीही काय ते माझी श्रद्धा आहे ना ती माझ्या वैष्णवी मातेवर आहे. वीरांगना एक लक्षात ठेव. हा तुझा काका तुला एकच सांगू इच्छितोय. भक्ती करायची असेल कात्यायनी देवीची करायला. काका मी अनेक वेळा प्रयत्नही केला पण माझ्याने नाही जमलं. तुझ्यानं नाही जमलं कारण माझ्या मनाला लागलेला ध्यास केवळ वैष्णवी माता मला नाही जमलं. नाही जमलं नाही तुला भक्ती बंद करायला जमलं नाही.
शेवट जरी झाला तरी माझ्या मातेची भक्ती मी बंद नाही करणार. भक्ती नाही. तुझ्या मुखातून शब्द बोलायचा आला पाहिजे. भक्ती बंद होत नाही. का सांगतोय मी? कशासाठी सांगतोय? मातेची भक्ती. मग ऐक, वीरांगणे तुझ्या समोर 3 प्रश्न. त्या 3 प्रश्नांची उत्तर जर का कडकडण आणि जय जयकाराचा जयघोष या माझ्या राज दरबारात माझा आगमन होता क्षणी सारे तमाम प्रजन कसे एक सारखे माझ्या नावाचा जय जयकार करतायत. राजकर्ता असावा तर या नीलनगरीचा राजकर्ता राजा नीलकंठासारखा राजकर्ता असावा तर राजा नीलकंठासारखा प्रत्येकाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडतायत. जिकडे तिकडे माझ्या नावाचा जय जयकार होतोय. जय जयकाराच्या नादाने दरबार कसा नित्य होत जातोय. हेच माझं सुख, हेच माझं मी वैभव समजतोय. पण हे सारे जे राजवैभव मला प्राप्त झाले ते माझ्या पराक्रमाने नव्हे तर पूर्वजांची पूर्वपुण्य थोर माता पित्यांचा मंगलमय आशीर्वाद त्यांच्यात आशीर्वादाचे योग्य करून हे सारे राजवैभव मला प्राप्त झाले. ज्या मातेने मला जन्म दिला, ज्या मातेने 9 मास आपल्या उदरी ओझं बाळगलं, प्रसूत खालच्या अनंत यात्रा सहन करून हाडा मांसाचा गोळा जन्माला घातला, लहानाचा मोठा करून कडी खांद्यावर खेळविण्यासाठी माझी माता तत्पर झाली. योग्य विद्याभ्यासात मी प्रारंगत झालो पाहिजे याच्यासाठी माझ्या पिताजीने मला गुरु आश्रमी पाठविलं. अर्थात ज्या माझ्या मातृपितृ देवतेने मला घडविण्याचं कर्तव्य केलं अशा पुण्य आणि पवित्र अशा माझ्या माता पित्यांना माझा साष्टांग नमस्कार. आई वडिलांना नमस्कार केल्यानंतर मन कसं आनंदाने भरून निघतं. आई हे शब्द आपल्या मुखातून बाहेर पडले की कुठेतरी आत्मीयता निर्माण होते. माया ममतेचा हात आपल्या पाठीवरून नकळत फिरतो की काय असं सहज भास होतो. आणि म्हणणं तसं मी म्हणेन की प्रत्येक कन्येने किंवा प्रत्येक पुत्रानं आपल्या आईवडिलांची सेवा सदैव आपल्या हातून घडेल असं जीवनात वर्तन ठेवलं पाहिजे. निश्चितच यशाचा मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि तोच यशाचा मार्ग मी माझ्या जीवनात संपादन केलाय. पूर्वजांच्या पूर्व पुण्याईमुळं, आई वडिलांच्या मंगलमय आशीर्वादामुळं एवढंच नव्हे तर ज्या भगवंताची मी एकनिष्ठपणे भक्ती करतो त्या वैकुंठीच्या नारायणाच्या आशीर्वादामुळं हे सारं वैभव मला प्राप्त झालंय. प्रातःकाली उठल्यानंतर प्रथमतः वैकुंठीच्या नारायणाची आराधना केल्याशिवाय, त्या देवाची भक्ती केल्याशिवाय मी माझ्या मुखात अन्नाचा कंठ पाण्याचा थेंब घेत नाही. एकनिष्ठ भक्ती करतोय आणि म्हणूनच वैभवशाली राज्य ही नीलनगरी म्हणून जिकडं तिकडं माझ्या राजधानीची आणि माझी ख्याती केली आहे. पण काही असू दे, माझी सारी प्रजा, सारी जनता सुखी आणि समृद्धी झाली पाहिजे याच्यासाठीच आतापर्यंतचे माझे प्रयत्न आणि ते प्रयत्न यशस्वी करण्यासाठी मी तत्पर झालो. मी
राजगादी मला प्राप्त झाली ती आतापर्यंत येता संघ सांभाळण्याचं कर्तव्य मी माझ्या जीवनात करतोय. माझ्या राजन कुठं काय घडतंय कुठं काय घडविलं जातंय हे सगळं वर्तमान सांगण्यासाठी माझ्या आज्ञाकीत माझ्या दरबारी उपस्थित असतात. राजेश्वर तुषारनं आपल्या हाती घेतलंय. तमाम जनतेची सेवा आहे ध्येय त्याने आपल्या उराशी बाळगलं. येण्यासाठी कुठेतरी विलंब होणारच. विलंब झाला आमचे परमप्रिय मित्र आणि एक दशावतार नाट्यरसिक उमेश बाणे यांच्याकडून माझ्याकडे त्या गौरवण्यासाठी बोंबला 100 रुपये पारितोषिक आले. आमचे मित्र उमेश बाणे यांचे आभार म्हणून इथे जमलेल्या तमाम नाट्यरसिकांचे आभार म्हणून गणरायाचे नतमस्तक होऊन बाळासाहेब दशावतार नाट्य मंडळ नेरूर असुरंडी या मंडळाच्या वतीनं पारितोषिकाचा स्वीकार. बरं आता तुला विलंब झाला ना. हो विलंब झाला. आता मी तुझ्याशी बोलणार नाही. मनाला ठरविलंस हो आज माझ्याशी बोलायचं नाही. बोलणार नाही. तुझी मनोदेवता तुला साक्ष देते हा. तुला माझ्याशी बोलायचं नाही. बोलणार नाही. एवढा अनावर झालाय. हो तू बोलतेस. मी बोलते. तू आता बोलतेस माझ्याशी. तुला सांगते मी तुझ्याशी बोलणार नाही. हा म्हणजे सांगतेस मग? बोलत नाहीस. ए, काय तुला जर मी तुझ्याशी बोलायला पाहिजे हा तर एक काम करावं लागेल. काय करावं लागेल. हा काय करावं लागेल. काम करावं लागेल. तुझ्यासाठी हवं ते करेन. थांबा. फक्त सांग ऐक. काय. शब्द. मी शब्दाला जागणारच आहे. हो शब्द कधीही पायदळी तुडवत नाही. तू माझ्यासाठी काय पण करशील. हो तुझ्यासाठी काय पण करेन. पाय धर. कुणाच आहे माझे पाय धर. मला जमणार नाही. काय बायकांचे पाय आजपर्यंत मी तुषारला कधी धरले नाही आणि याच्या पुढे मला जमणार नाही. मला चालेल. प्रश्नाला लागणार नाही. काय आता तर बोलला माझी माझ्यासाठी काय पण कर. अगं माझी प्रतिष्ठा काय माझा सन्मान काय हा? समजा हा. ही माझी जनता आहे. इकडे मानाचे मानकरी पदाचे पदाधिकारी सर्वजण आपलं कार्य पूर्ण करत असताना समजा एखाद्या व्यक्तीची नजर माझ्यावर पडली हा. तर काय म्हणतील. कुणी बघणार नाही. जलमानसा तुला कळणार नाही. कुणी बघणार नाही. हे राज्य शिखर चालवत असताना सर्वांचा विचार करावा लागतो. होय ना? हे तुला कळणार नाही ग. राजकारण आहे हे. राजकारण. हा. आणि तू म्हणतेस जनमानसात माझे पडसाद उमटणार आहे आणि काय म्हणतील माहितीये. काय तुषार एवढं मोठेपण सांगतो ते बायकांचे पाय धरतो. माझी प्रतिष्ठा काय मला जमणार नाही. ए, काय माझं नाव काय माहितीये ना. काय नाव तुझं. विरांगणा. कोण तू. काय मला ओळखत नाही. ओळखत काय तू मला ओळखत नाही. नाही. ओळखत. मग काय इथे कशाला थांबलाय. कशाला थांबलो. हा. आता प्रेम आहे म्हणून थांबलो. कोणावर. काय झालं माहितीये. काय झालं. गेली कित्येक वर्ष झाली हा. हे प्रेम सफलदायी येणं गरजेचं होतं. मग? या फुलांचा सुगंध विश्वात दरवळणं गरजेचं होतं. आणि तू काय म्हणालीस. काय तुषारनं तुझे पाय धरावे. हो काय माहितीये ज्यानं मनापासून अतूटपर्यंत केलं असेल. स्त्री म्हणजे काय. स्त्री म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेलं एक सुंदर कमल पुष्प आणि या स्त्रीचा सन्मान हा प्रत्येकानं करणं गरजेचं असतं. आणि तुषार आपल्या जीवनात यत्र नारी असतो. भावाला सांग बरे आजी आहे तुझ्या. ए बाबू आधी जाऊन सांग बरे माझी वाली गेली म्हणा. बघ कसले खाल्लंय ते उद्या गावाची ना थोडा वेळ. हा बघ उद्या मला डावता वरती आवाजा आधी होईल उद्या वरच्या आवाला नसतले ते लवली पाहिजे ते हैरावा हे दाजीला गेले. ओ जंगला मला दाजींनू असा काय काय नको दाजी नका काय भावाची कसं काय करतात. मी या इतके लांब येत तुझ्यासाठी इलोय. गेली बाई. ए बाई ए ताई तू म्हटलं गोमीन होय काय
पण येणार नाही मला वाटलं होता येताना ना का माझा आयडिया घ्यायला आमच्याकडे एक माझा का ऐकला सकाळी सकाळी आयडिया घ्यायला का अंदाज दिलेलो आपण येऊच नाही असं करतोय आतून का लोक ना मोबाईल आवडत हे माझ्या काही सुंदराच्या गोष्टी नसतात हे माझं सौभाग्य आणि हेच सौभाग्य देवी तुझ्याकडे येतेच माझ्या सौभाग्याचं रक्षण एक सारखे नेत्र लागले त्याद्वारे कधी परत येते आणि या अधीर झालेल्या मनाचे समाधान करते परंतु हा कुणाचा आवाज आहे मला मिळाली नाही माझा भाऊ राहायचा शोधतोय तो पण आला नाही कुठं आहे याचाच मी यासारखा विचार करत या ठिकाणी दादा आहे तुम्हाला एकट्याला सोडून मी जाणारा नव्हे तू माझ्या भाऊला येत होता उज्जैनी नगरापर्यंत आपण येणं केलंय होय तुम्ही बाप ना खरंय हाक द्या काकाने सांगितलं होतं काकाचं ऐकते की नाही ते काकाने ऐकली पाहिजे हे मात्र तुमचं बरं आहे ठीक आहे वीरांगणे कोण काका कोण काका या ना. काका काका. कोण काका बाबा बाबा या म्हणते येऊन काय करायचं बाबा काय तर अचानक हा आक्रोश कारणच तसं आहे यालाही कारण आहे मला सांग या विश्वाच्या ठाई हा वचन कोण कोणाला देत वचन वचन दिल्यावर वचनाची पूर्तता झाली पाहिजे की न झाली पाहिजे बाबा मान्य आहे मला तुला मी जे वचन ते आज वचन मी पूर्ण करू शकले नाही का म्हणून काका ज्या गुरुकुलात आम्ही शिकलो त्यावेळी आमचं प्रेम झालं गुरुकुलातील हे सार हो पहिल्या प्रथम सांगत असते वेळी चित्रांगते तुझी जीवा काढली मी तुझा काका होतो ना का मला सांगण्याचा प्रयत्न पण नाही झालं माझं. का मन विचलित झालं हो देहभान विसरून गेलीस होत ते सांगण्यासाठी तू मला विसरलीस आजपर्यंत कुठली गोष्ट मी काय करते कुठं जाते सांगण्यासाठी आता प्रवेश आपलं काय म्हणणार काय व्यवहार काय म्हणतो
मुलाचं आणि बापाचं नातं काय ते कसं असावं कसं अरे एखादा मुलगा योग्यतेने चालत नसेल तर त्यावेळी तो बाप त्याला योग्यतेने आणण्यासाठी काही करू शकतो त्या आम्ही करतो आपल्या मताला असेल सुद्धा कन्या आपली असेल असेल नाही आहे असेल आता तुम्ही मान्य करा आता ती माझी बायको आहे मंडळी कसं वाटलं व्हिडिओ आवडला असत ना तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जाता जाता बोला जय शिवराय. धन्यवाद.